हॅलो एव्हरीवन, मा आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप तर आता दिवाळी संपली आहे आणि आता हळूहळू क्रिसमसची चाहूल लागते. तर आपण क्रिसमससाठी किंवा कॅन्डल होल्डर किंवा कंदील अशा काही वस्तू पाहणार आहोत. तर चला तर मग बघूया कशा बनवायच्या आहेत. माझ्या हातामध्ये तुम्ही बघत असाल कॅन्डल होल्डर आहे. हे आपण हँगिंग कॅन्डल होल्डर बनवणार आहोत असं. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते बघूया. पहिले बघून घ्या त्याचा लुक कसा दिसेल. अशा प्रकारचं काहीच हे दिसणार आहे. ते ही नाही तर ही छोटी पण ठेवू शकता तुम्ही. हे ज्या वेळेला तुम्ही रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये हँग कराल ना तेव्हा ते अजून छान दिसणार आहे. ठीक आहे, तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा कार्डबोर्ड. आपला हा कार्डबोर्ड असतो ना, त्याला पाणी मारल्याच्या नंतर ही लेअर सुट्टी होते. ही आतली लेअर असते ना ती ही आहे. पण ही घेतलंय आणि हिची एक पट्टी कापून घेणार आहे. ही आडवी आहे आणि ही उभी आहे. तर साध्या सोप्या भाषेत सांगते, आडव्या लाईनची आपल्याला एक पट्टी लागणार आहे आणि उभ्या लाईनची एक पट्टी, म्हणजे 1-1 इंचाच्या या पट्ट्या आहेत आपल्या. तर आपल्याला करायचं काय, आपल्याला काय इतकं जास्त हे लागणार नाहीये. आपल्याला थोडंसंच लागणार आहे बस. हे वळेपर्यंत, म्हणजे एवढं अंतर घ्या की ही इझिली वळेल. आतमधली टेप तर वळेलच, पण वरची नाही वळत अशी सहजासहजी. बघा दिसतंय. तर तिला वळवायचं मेन आपलं उद्देश आहे. आणि दोन्ही पट्ट्या सेम घ्या. आता इथे फोल्ड आपली झाली ना, ही बघा इथे फोल्ड आपली होते ना, तर एवढ्या अंतरावरती तिला कट करून टाकायचे. बरोबर, हे बघा इतकं एक्स्ट्रा आहे, हिला कट करूया आपण. मी बघितलं गुगलवरती ना अशा प्रकारचे दिवे खूप आलेले आहेत. हँगिंग दिवे बोलतो त्याला. ह्याच्यामध्ये आपण मजबूतीसाठी अजून एक पट्टी लावून घेतली, पण आपल्याला आता इतकं इनफ आहे, काहीशी अशी बनेल. त्यानंतर ही वरती लेसचं वर्क केलेलं आहे. तर मी ना दोन्ही पट्ट्या सेम घेतल्या आता. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, हिच्या बॅक साईडला गम लावून घेऊया आपण. कुठलाही गम घ्या, फेविकॉल घ्या. तुम्हाला जर वेळ काढायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा फेविबॉन्ड यूज करू शकता, म्हणजे याने खूप लवकर स्टिक होते. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या दोन्ही एकमेकावर स्टिक करून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडा वेळ देऊया सुकायसाठी. एकदा का ही स्टिक झाली ना, त्याच्यानंतर आपल्याला इझी पडेल वळवायला. थोडंसं प्रेशर टाकावंच लागेल. त्यानंतर हिला आपण फक्त वळवायसाठी इथे हे करून घेऊया. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त क्राफ्ट झालं बंद आपलं. आता आपल्याला फक्त याच्यावरती जरीची टेप किंवा काय असेल तुमच्याकडे ते गुंडाळायचं आहे. त्याला एक लास्ट काम आपण याच्यात करूया. काय करूया की हिला चिकटवून टाकूया. ठीक आहे ना, अशाच प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचे. आणि एकदम गोल तुम्हाला हवी असेल तर पूर्ण गोल पण बनवू शकता, आणि नाही तर ड्रॉपशेप मध्ये हवे तर ड्रॉपशेप मध्ये ही रेडी होऊ शकते. आता हिला स्टिक करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण दुसरं काम करूया. हिला स्टिक होऊ दे. ही टेप मी सेम प्रोसेसनी बनवलेली आहे. आपल्याला काय करायचंय, इथे आहे ना हे लावून घ्यायचंय. तर ते त्याच्यासाठी आपल्याला थोडं छोटा करून घ्यायला गेला आणि हा खाली पण बसेल आणि वर पण टांगेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याला स्टिक करून घ्यायचंय. एक्सेस आहे त्याला कापून टाकूया. तर कालच मी गुगलवर बघितलं अशा प्रकारचे दिवे आलेले आहेत. आणि हे हँग केल्यानंतर मला असं वाटलं की हे हँग जर केले ना आपण तर खूप सुंदर दिसतील, म्हणून मी बनवले आणि तुमच्याबरोबर शेअर करते की अशा प्रकारे आपण बनवू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये पेपर टिप देखील वापरू शकता. एकदा का तुम्ही याला असं स्टिक केलं ना, त्यानंतर चेक करा खाली बसतं ना. खाली बसतं पण वर पण चांगलं हँग होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे क्राफ्ट बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. तर आपण ना हे झालेलं आहे, सुकलं आहे. आता आपण याच्यावरती लेस गुंडाळूया. ही
लेस गुंडाळायच्या आधी इथे आपल्याला काय करायचं माहिती, लेस किती लागेल ह्याचं काही नसतं, एक अंदाजाने मी 1/2 मीटर कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला अशी गुंडाळत जायचं. ती मी गोटापत्ती जर घेतलेली आहे. वरच्या साईडला ना लास्टला इथे अशी फिरवायची आपल्याला फक्त. थोडा वेळ सुकायला अजून देऊया आपण, म्हणजे काय होईल मग ते पूर्ण ड्राय होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर काय वर्क करायचं असेल तर करू शकतो. ठीक आहे, तर आपलं क्राफ्ट आहे ना कम्प्लीट करायला घेऊया आपण. ही लटकन बनवलंय, ही बघा अशा प्रकारची. हा क्रिस्टल मोती आहे आणि हा साधा मोती आहे. तर हे बघा आपल्याला ना अशा प्रकारचा क्राफ्ट बनवायचा आहे. हँग केल्यावर परत एकदा व्हिडिओ बनवेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. आणि जास्त करून बॅटरीवाला कॅन्डलच चांगले दिसतील. ही वरची जी लटकन आहे ती कशी बनवायची आता आपण बघूया. मी तुम्हाला पूर्ण सॅम्पल बनवून दाखवलेलं आहे, हे बघा. ठीक आहे ना. तर मी आणि ही विक्स इनेलर असतात ना त्याच्यावर किचन बरोबर जी रिंग येते, कुठलीही किचन चालेल, इनेलर्स कशाला, तुमच्याकडे कुठले असेल तर त्याची काढून घ्या आणि ती यूज करूया आपण. ठीक आहे, तर आपलं दुसरं बनवूया आपण. कसं बनवायचं ते बघूया. मेन म्हणजे ही लटकन. आपल्याला असं क्राफ्ट बनवायसाठी अशा प्रकारची एक वाटी येते, ती हवी आहे आणि ती आपल्याला इथे मधोमध स्टिक करून घ्यायची. इथे बरोबर मधोमध स्टिक करून घ्यायचे. तुमच्याकडे हॉटगन ग्लू असेल त्याने करा किंवा अशा ट्यूबनी पण चिकटतात फेविबॉन्डनी. ठीक आहे, तर आपण हिला स्टिक करून घेऊया. इथे तुम्हाला दाखवते कसं करायचंय. काहीतरी वजन वस्तू यात ठेवून द्या. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ठीक आहे, एवढी मोठी सुई आपण घेतलेली आहे आणि आता आपण दोरा घेऊया. मी ब्लॅक कलरचा दोरा यूज करते. तुम्ही कुठल्याही कलरचा घ्या, तुम्हाला जो हवा, व्हाईट घ्या किंवा येलो घ्या, कुठलाही घ्या. अशा प्रकारचा क्रिस्टल लागेल आपल्याला. त्यानंतर एक मोठा मोती लागेल गोल्डन कलरचा आणि बाकी आपल्याला 4 किंवा 5-6 वूल लागतील, वूलचे हे लागतील गोंडे आणि आपल्याला छोट्या साईजचे मोती लागतील. ठीक आहे, तर सगळ्यात आधी याला हे करून घ्यायचंय. हे केल्यानंतर इथे ना दोऱ्याचा एंड आहे, या दोऱ्याच्या दोन धारांमधून याला एकाला ओवून काढायचंय. काढल्यानंतर आहे ना मोठा मोती घ्यायचा आहे, तो घालायचा आहे, याला स्टिक याच्यात टाकायचा आहे. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर अशा प्रकारचे छोटे मोती आहेत ना, ते 2 लागतील आपल्याला. हे 2 मोती यात ओवून घ्यायचे. त्यानंतर वूल घालायचे, एक वूलचा गोंडा घ्यायचा आहे, तो घालायचा याच्यामध्ये. ठीक आहे, ही बघा लटकन तयार झाली आपली. जास्त लागले पण ना काय. आणि आपल्याला माहिती आहे की हे आपण बनवलंय कार्डबोर्ड पासून, तर याच्यामध्ये होल आहेत बरोबर मधोमध. याला सुईला घुसवायचे. थोडी मेहनत पडेल पण त्यानंतर तुमचं काम सोपं होऊन जाईल. किंवा तुम्ही काय दुसरा तरीका बनवून बघा आणि मग मला सांगा की कसं करायचंय. ही सुई बाहेर आलेली आहे, दाखवते तुम्हाला. बघा. ठीक आहे, तर आता बाहेर काढून घेऊया तिला. पूर्णपणे बाहेर आलेली आहे. आता आपल्याला 10 मोती घालून घेऊया आपण याच्यात. 10 मोती पेरूया. त्याच्यानंतर एक गोंडा झाली, म्हणजे हे घातले 10 मोती आपण याच्यामध्ये. त्यानंतर एक गोंडा. आणि हे सगळं कच्चं काम आहे, त्यामुळे काय आपलं हे मटेरियल वेस्टेज न जाणार, आपल्याला पुन्हा यूज मध्ये घेता येईल. दिवाळी झाल्याच्या नंतर तुम्हाला हवं तर तुम्ही तोडू पण शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शोला लावून पण ठेवू शकता, तर वेस्ट मध्ये जाणार नाही. पुन्हा 10 मोती घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही पूर्ण 10-10चा ग्रुपच बनवू शकता तुम्हाला आवडत असेल तर. तर अजून एक आपल्याला 10-10चा फेरा घ्यावा लागणार आहे त्याच्यात. तुम्ही बघताय 10-10
10 असे 30 झाले हे, आणि प्रत्येक 10च्या नंतर एक गोंडा टाकलेला आहे, आणि आता मला डायरेक्ट 40 भरावे लागणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कंप्लीट करायचं आहे. तर आता मी 40 मोती ओवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता 40 मोती ओवून एक गोंडा ओवलेला आहे, हा बघा. आणि आता त्याच्यावरती 20 मोती टाकून एक गोंडा लास्ट आपल्याला टाकायचा आहे. मी पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. 20 मोती टाकल्यानंतर एक मोती एक्स्ट्रा टाकून घेतलाय, 21. आणि आपण सुई आहे ना, ओवून घेतलेली सुई, त्याच्यामधून मणेमधून परत आपण लास्ट वाल्या मोतीमधून सुई बाहेर काढणार आहोत. हे बघा, ठीक आहे. इथे आपलं फिक्स झालंय. आणि आता आपल्याला लास्ट एक गोंडा टाकायचा आहे. हा बघा, पॉम्पॉम टाकला, ठीक आहे. हा टाकला पॉम्पॉम. आणि ही आपली मी खूप इनेलर वापरते कारण मला स्किनला प्रॉब्लेम होतो विक्स लावल्याने, म्हणून मी माझ्या इनेलरच्या रिंग या सतत अवेलेबल असतात. तसंच करायचं आपल्याला, जास्त काही वेगळं करायचं नाहीये. जसं आपण मोती लास्ट मोतीमधून सुई काढली ना, तशीच रिंग ओवून घ्यायची आणि रिंग मधून लास्ट दोरा परत बाहेर काढायचा आहे. आणि एकदा गाठ मारायसाठी अजून एकदा तसं करून घेऊया आपण. तर हे आपलं काम झालेलं आहे. अशी 2 आपण बनवलेली आहे, जी डोअर हँगिंग बनतील किंवा वॉल हँगिंग पण बनवू शकतात आपली. तर ही 2 आहेत ना, ती मी स्वतः तयार करीन आता परत. आता तुम्हाला जी मेन होते ती दाखवली, ठीक आहे ना. चला तर मग आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. पण आता हे क्राफ्ट कम्प्लीट झालेलं आहे आपलं. बघायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. चला तर मग.